कधी तुमचा अर्ज लॉगिंग होत मी इथून गाडी ढकलत आली. गाडी चालवत नव्हती, पेट्रोल संपलं. कधी तुमचा अर्ज लॉगिंग होत मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतो. आणि आज डेट 2 जस्ट म्हणजे आता फ्रेश वगैरे झालो, वाटत नसेल मी फ्रेश झालो पण झालो. आता म्हणजे इथनं हरिहरेश्वरला जायचं, जवळच आहे. इथून बीच आहे, ते समोर ते झाड आहे ना, तर बीच आहे. तर इथं झोपायचा प्लॅन होता माझा, पण रात्री परत थंडी वाजायला लागली म्हणून परत आत गेलो. म्हणलं आत जाऊन झोपावं. तर असं झालं आजचं वातावरण, तर ढगाळच वातावरण, सगळीकडे ढगच आहे. काल काय होतं, कसला खतरनाक सनसेट वगैरे असलं. वरती येतो येऊन असं नाही का खतरनाक बघायला भेटतं गोष्टी वगैरे. म्हणजे आमचं कसं आहे, आमच्या पहिलंच कोणीतरी लिंबू फिरवून टाकलंय, त्यामुळे आमच्याबरोबर जिथं आम्ही जाईल तिथं आमच्यासोबत गेले चांगलं होतच नाही. नशिबानं कसं काही हे चांगलं चाललंय. मला वाटतं जाताना 100% पाऊस लागणार. असं झालं आहे, गाडीत जवळजवळ मी 800चं पेट्रोल टाकलेलं. गाडीनं सगळं पेट्रोल खाल्लं. तुम्हाला इथं पेट्रोल पंप गावणार नाही. रात्री गाडी बीचच्या इथून गाडी ढकलत आली, गाडी चालवत नव्हती, पेट्रोल संपत आलं. कशी एक कांडी होती, आत्ता ती एक कांडी उतरली, जरा पेट्रोलची गरज लागत नाही आपल्याला. अशी गाड्या लावल्या तिथं. विषयांचं उरकता मला वाटते दुपार होणार म्हणजे झालं. मी बी उरकतो, जरा फ्रेश वगैरे होतो. उठ रे. आता जातो मंदिरावरती, जातो जरा मंदिर वगैरे बघू. अरे रे बीच बघ. रात्री एक काळ आपण तिथं बसलेलो. बरं चला जातो, जरा दर्शन वगैरे बघू. थोडं सहलीला आल्यासारखं वाटतं मला. बारकी पोरं वगैरे बघून असं वाटतं मी त्यांच्यासोबत सहलीला आलोय. आता सहल तर सहल काय तुझ्याकडे बघितलं तुला वाटत ब्लॉक करतोय मला नाही आता गेला. म्हणजे हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं. म्हणजे आत फोटो वगैरे काढायला परमिशन नव्हती. वरती तीर्थ आहे ते, म्हणजे तिथं खतरनाक व्ह्यू वगैरे येणार आहे. भारी वाटतं रे हे. थांबा दाखवा 2 मिनटं. हो आता काय झालेलं थोडं पूर्वी आता तिकडं लाट आली मग वरती काल मी भिजलो. अरे सगळं बुटात पाणी गेलं. मन तृप्त झालं माझं. आणि इथं आले पण असं वाटतं की इथनं जाऊच नाही.
जेवढं फिरतोय तो मला असं म्हणते की अजून फिरायला पाहिजे. हा आता निघायचं काय आता आपण निघू. झालं आता ते बीचवर जाऊ तिथल्या बीचवर थांबू 15 मिनिटं निघायचं घेऊन. हा आपण किती वेळ थांबलो फोटोशूटसाठी? मला वाटतं लाटा कुठे उठते? लाटाच नाही उठला. अरे फक्त एक फोटो पाहिजे होता. एक फोटो भेटला का रे? फोटो हा भेटलाय की भेटला. बाहेर असा हात पाय सोडून भेटलाय. भेटला म्हणजे फक्त एक लाट येण्यासाठी एवढा वेळ आम्ही जवळ 1 तास लाट येण्यासाठी थांबलोय आम्ही. लाट बघ जिथनं आम्ही जातोय ना, म्हणजे सिरियस गोष्ट आहे, जिथनं आम्ही जातोय तिथंच लाट येते. म्हणजे जेव्हा आम्ही तिथं एका ठिकाणी पोहोचतोय तिथं लाटच येणं परत. आता बघ सांगतो, आता आपण तिथं थांबलो लाईट नाही येणार. बरं काय रे जायला जाऊ दे. आता विषय काय झालाय, मला वाटतं आम्ही दोघं हरवलोय आणि लाडवा हे खाल्ले सगळा भिजलो. लाट आले डायरेक्ट ओढ. विवाह कसं हे बारकी सरक बाजू. हा विवाह सुकच घ्या आत्ताच घेतलाय जस्ट. टॉप टू बॉटम मारलाय डायरेक्ट टॉप टू बॉटम. अरे बाबा गरम कसलं होतं. पितो जरा थंड होतो. म्हणजे जायचं आता निघायचं वगैरे घेतलं. मला वाटतं रूमचे चेक आम्ही सकाळी गेलो 9 वाजता फ्रेश वगैरे झालं तर निघलो. इथनं जवळजवळ 200 किलोमीटरचा टप्पा गाठायचा. तिथनं मग तांदूळ गाठातनं वगैरे काय आलं. मग एक सांग, आपल्याला इकडून यायचं की इकडून जायचं? हा रस्ता इकडं का दाखवतोय असं? म्हणजे ही बघ की आपल्याला इकडे दाखवते मॅप, गुगल मॅपमध्ये, आणि आपण इकडं चाललो आहे. असं का उलटं चाललो आहे आपण? वेटिंग फॉर लोकेशन का दाखवते? मला वाटतं नेटवर्क नाही काय. त्या लोकांना त्यांना विचारावं लागणार. आता बघू विषय काय माहिती. हे म्हणते जेवायचं, जेवल्यावर काय होतं माहिती आहे का, झोप येते. आणि हे मला नको आहे. गाडीत आलो मग गाडीवरती झोपलं की वाट लागते. आणि मी जेवण अवॉइड करतो शक्यतो. पण जेव्हा होतं ना मी बोलायचं की नाही यार नाही मला झोप. जेव्हा यायला लागते ना झोप तेव्हा कळतं काय हाल होतं. अक्षरशः ना गाडीवरती असं डुलकी लागते. म्हणून जेवण मी तर आवड म्हणणार डायरेक्ट पुण्यात जाऊनच करायचं. हो मी अवॉइड करणार. तुम्ही जेवायचं असतो मी नाही जेवणार. हे काम करता जेवत नाही. वरचं काहीतरी थोडं वरचं खायचंच की. वरचं काहीतरी खाऊन त्यांनी काय झोप नाही येणार आणि आपल्याला फ्रेश पण वाटणार. आपण तरी हिथनं निघू आधी. आपलं जरा हायवेला लागतो माहिती आपण जसं आपण तिथनं आलो अलिबागचं इकडं 6000चा हायवे. हा 6000चा तो रस्ता पकडायचाच नाही आपला. 6000चा हायवे नाही पकडायचा आपल्याला. विषय असा झाला गाडीचं पेट्रोल संपत आलं आणि गाडीत 2 लिटरच्या वर पेट्रोल ठेवायचं. 2 लिटरच्या वर पेट्रोल नव्हतं गाडीत. मग इथनं लोकलवरनं पेट्रोल घेतलं. 150 रुपये लिटरनं पेट्रोल घेतलं. बाई फुल रिचनेस. आयुष्यात पहिल्यांदा 150 रुपये लिटरनं पेट्रोल घेतलं. असं वाटतंय काय आता पर्याय नव्हता दुसरा. इथनं एक पेट्रोल पंप आहे 18 किलोमीटर 18 किलोमीटर पेट्रोल पंप. गावात चेष्टा नाही. एक्झॅक्ट 151 किलोमीटर गाडी कंटिन्यू रनिंग. कंटिन्यू म्हणजे कुठं थांबलं. आत्ता थांबलो ते पण विचारायसाठी की कुठं पुढं मागं राहिलं ते दोघं. त्यामुळे थांबलो. नाही तर कंटिन्यू रनिंग झालं. तामिनी घाट झाला कंटिन्यू घाट. आत्ता हे जो घाट तामिनी घाट सोडला ना तेव्हापासून जरा बरं आहे. नाही तर कंटिन्यू घाटच. त्या गाडीला ओव्हरटेक करता जायचं की पुन्हा गाडी होती. असलो बेकार आहे ना. आयुष्यात पहिल्यांदा एवढी गाडी मारली 150 किलोमीटर नॉनस्टॉप. आणि ती पण घाटातनं वगैरे. बेकार. मेन विषय असा झाला आता हे मी मला एका ठिकाणी ओव्हरटेक केलं की म्हणलं ही पुढे येते म्हणून मी पण म्हणतो कुठं तरी रस्त्याकडे थांबलं असतं. ह्यांनाच मी कधी ओव्हरटेक करून गेलो मला बी माहीत नाही त्यांना बी माहीत नाही. जवळजवळ माझ्यापासून इथे एक 15 किलोमीटर मागे. एवढा मी कधी पुढे आलो की म्हणते आम्ही थांबलो की नाही आम्ही कंटिन्यू गाडी चालवतो. तू कुठनं पुढे गेला त्या गावात म्हटलं मला तर माहित नाही. सकाळपासून एका वडापावर आहे. अरे जेव्हा 8 किलोमीटर तुम्ही मागे राहिला तेव्हा काय खात होता?
हा उलटी घालते याला. असली हरामी मित्र नसावं बरं का. शिवऱ्या म्हणते जाऊ द्या बरं वाटतं खायचं बघतो काय काय खायला. खायला काय मिसळ पाव हे सगळं. ओके मध्ये झालेलं आहे रे. तुला नको असले तर मला ठेव. बिंदास सांगतो तुला. कोण खाणार मी जेवून आलो आता जेवला काय झालं काय पाहिजे वडापाव पाहिजे होय. खातो वगैरे जरा. तुम्हाला पार्टनर नको 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 ना आम्ही खातो दोघं नको पाठणार मग झालं बिला तर जरा खातो दणकावतो भुका लागला. दाखव की दाखवली मिसळ. मिसळ मध्ये काय मिसळ कुठे आहे मिसळ. अरे ही काय आहे मग उसळ आहे. अरे अड्या उसळ बरं थांबा भुका लागल्यात बस. सगळ्यात मोठी कमजोरी माझी आहे बाबा. डोळ्यानं काय लागला मग शपथ माझं भुकायला लागलं आता. अजून 33 किलोमीटर आहे. आलोच झालो मी मिसळ वगैरे आणली आता. चला धन्यवाद हा व्लॉग बघण्यासाठी. आता काय म्हणजे काय नाही येत आता असं बी ताकद संपली माझी. तर धन्यवाद इथपर्यंत व्लॉग बघण्यासाठी. मी तुमचे मनोभाव आभार करतो आणि असंच बघत राहा. अण्णा तुला काय बोलायचं लास्टचं. शिवराज काय बोल बोल की काहीतरी. काय मजा आली. मजा आली. जातो. गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर.